सो हे गाईज, परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका डेली व्लॉगच्या सिरीजमध्ये. सो येस, आज आहे परत माझं वर्क फ्रॉम होम. तर ॲक्च्युली आमचं असं असतं की आम्ही महिन्यातून कुठलाही एक आठवडा वर्क फ्रॉम होम करू शकतो. सो इट्स आयदर सलग एक आठवडा घ्या किंवा एक दिवस घेऊन 5 दिवस घ्या. सो महिन्यातून 5 दिवस वर्क फ्रॉम होम करू शकतो. सो आज मी परत आहे वर्क फ्रॉम होम. रिझन बिईंग की आज माझ्या ऑफिसमध्ये एका कलिगचं आहे लग्न, तर आम्ही दुपारनंतर तिथे लग्नासाठी जाणार आहोत. पुणेमध्येच आहे, तर मी आणि आमचे बाकीचे कलिग्स मिळून आम्ही जाणार आहोत लग्नासाठी. 3 वाजता अप्रॉक्सिमेट निघू आम्ही. तर तो एक पार्ट आहे. दुसरा पार्ट आजच्या व्लॉगचा हा आहे, तुम्ही थंबनेलमध्ये बघितलाच असाल की डेली व्लॉग्समध्ये दिनेश का नसतो. तर टू बी फ्रँक, माझी एक छोटीशी यूट्यूब फॅमिली आहे, खूप मोठी नाही, खूप छोटी आहे. तर त्याच्यावर मला रिस्पॉन्स म्हणू शकता किंवा कमेंट म्हणू शकता आलं होतं की डेली ब्लॉग्सच्या सिरीजमध्ये किंवा डेली ब्लॉग्समध्ये दिनेश का नसतो. तर येस, 24 दिवस झाले आहे. तर आजचा व्लॉग हा 24 किंवा आय थिंक 25वा व्लॉग असेल डेली ब्लॉग्समध्ये. तर हे मी चालू केलेलं आहे रिसेंटली डेली ब्लॉग्सचे सिरीज. छोटे छोटे व्लॉग्स असतात माझे, डे टू डे लाईफ किंवा जे काही अपडेट्स आहेत, छोटे मोठे गमती जमती आहे ते मी अपलोड करत असते. आता रिझन दिनेश का नसतो या ब्लॉग्समध्ये, कारण आमचं हे कपल व्लॉगचं चॅनल आहे. लग्नानंतर आम्ही कपल चॅनल म्हणून कन्वर्ट केलेलं आहे. आमच्या दोघांचे बरेच ब्लॉग्स मी अपलोड केलेले आहेत. तर अर्लियर मी वीकेंडला अपलोड करायचे, पण डेली ब्लॉग्सचं कसं होतं की आमच्या दोघांचंही ऑफिस आहे. तर माझं टायमिंग जे आहे ते मी सकाळी 9ला जाते, रात्री 9ला येते. दिनेश सकाळी 8:30ला जातो आणि तो रात्री 8ला येतो. तर आमच्या दोघांचं टाईम हे बिलकुल मॅच नाही होत. म्हणजे तो येतो, मी नसते, किंवा तो जातो मग मी त्याच्यानंतर जाते. आणि रात्री व्लॉग करणं पॉसिबल नाही आहे 9 नंतर, म्हणजे कायच व्लॉग करणं. सो आम्हाला जो टाईम मिळतो हा वीकेंडचाच मिळतो. आणि सध्या असं झालं की वीकेंडला इतके सारे कामं येत आहेत. एक दिवस तर घरातली साफसफाई करण्यात किंवा भाजी आणण्यात, किराणा भरण्यात एक्सेट्रा एक्सेट्रामध्ये जातो. आणि उरलेला एक दिवस एकतर बाहेरचे काही कामं किंवा मग आराम, हे असंच होतं आहे. सो वीकेंडच्या ब्लॉगमध्ये मोस्टली ट्राय करते मी दिनेश असेल. पण मेन रिझन हेच आहे की दोघांचंही ऑफिस असल्यामुळे आणि टाईम मॅचचा प्रॉब्लेम असल्यामुळे दिनेश नाही आहे डेली व्लॉग्समध्ये. कारण मी कसं जेव्हा वर्क फ्रॉम होम असते तेव्हा मग मी व्लॉग करते किंवा मग बाकीच्या गोष्टी, मी आता घरी होते तर मी घरचे ब्लॉग्स केले. तर असं नाही आहे की दिनेश इंटरेस्टेड नाही आहे. तर काही लोकांना असं वाटलं की तो इंटरेस्टेड नाही आहे, असं बिलकुल नाही आहे. तोही खूप इंटरेस्टेड आहे. पण रिझन जे मी इनिशिएटिव्ह घेते किंवा माझं हे पहिल्यापासून चालू आहे, सो मला माहिती आहे हे कसं व्लॉगिंग करते. कारण मी रॅन्डमली लिटरली सांगते, मी कुठेही फोन चालू करून कुठलेही शॉर्ट्स घे, व्हिडिओज घे, घरी बसले, ऑफिसमध्ये किंवा काम करते, स्वयंपाक करते. आता पण मी आता रात्रीचं जेवण बनवते, कारण दिनेशचं मी चालली आहे बाहेर लग्नासाठी. सो मी जेवण बनवतच बोलते किंवा ब्लॉग करते. सो दिनेशला असं थोडंसं अजून नाही जमत असं, किंवा मग तो वेगळा मी वेगळा, असं 2 वेगवेगळे ब्लॉग्स करून काय करणार. सो एकत्र ब्लॉग करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट इज दी ओनली रिझन. सो हे मला या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली कव्हर करायचं होतं. आणि बघू, आम्ही वीकेंड्सला आम्ही आता ठरवले की वीकेंडला काहीही करून एकतरी कपल व्लॉग ज्यामध्ये दोघंही पार्टिसिपेट करून आम्ही व्लॉग करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे वीकेंडपासून. आणि तेच चालू आहे. आता मी करणार आहे जेवण, तर मी स्वतःही जेवणार आहे. सकाळी मी दिला दिनेशला टिफिन, मी आता जेवतीये. मी रात्रीचं जेवण बनवतीये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी चाललोय लग्नाला, तर तविता म्हणून माझी एकटी कलिग आहे, तिच्या लग्नासाठी आम्ही चाललोय. कॅम्पमध्ये आहे, एका चर्चमध्ये तिचं लग्न आहे. ती ख्रिश्चन आहे ॲक्च्युली. सो एका चर्चमध्ये तिचं लग्न आहे. आम्ही आता चाललोय इथून, आणि इथून आम्हाला जायलाच मला वाटतं 1 ते 1.5 तास लागणार आहे. आणि मी एक्सायटेड आहे खूप, कारण मी ख्रिश्चन वेडिंग्स कधीच बघितलेले नाही आहेत, म्हणजे असं लाईफ कधीच, कारण माझे कुठलेच फ्रेंड्स असे ख्रिश्चन नव्हते. तर हे लकीली मला हे आज बघायला मिळणार आहे ख्रिश्चन वेडिंग कसं असतं. आणि ती पण माझ्या लग्नाला आली होती. ती तर पुणे टू कोल्हापूर आली होती ट्रॅव्हल करून, माझे सगळे टीममेट्स आले होते. सो खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे ते लग्न बघायला. बघू, आता पटपट जेवण करणार आणि 1-2 तासात लॉग आउट करणार आणि त्यानंतर रेडी होऊन चालू. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा. सो येस, केलेलं आहे मी लॉग आउट, आणि मी तुम्हाला दाखवते आज मी काय घालून जाणार आहे लग्नाला. सो हा एक व्हाईट कलरचा
सूट आहे माझ्याकडे, तर मी हा व्हाईट कलरचा सूट घालणार आहे. ही अशी त्याचा दुपट्टा आहे. कारण कारण एकतर आहे हे ख्रिश्चन वेडिंग, सो तिथे मी पहिला विचार केला होता की मी मस्त साडी नेसून जाईन, पण नंतर विचार केला की ते म्हणजे आमच्यासारखं नसतं. आपलं जसं असतं मराठ्यांचं लग्न, साडी घालून असे दागिने वगैरे घालून थोडं नटून थटून जातात. पण आय डोंट नो, ख्रिश्चन वेडिंगमध्ये थोडंसं सटल आणि थोडंसं हलका फुलका लुक ठेवलेलाच बरा आहे आणि सेफ आहे. सो मी हा व्हाईट सूट काढलेला आहे. त्यासोबत हे माझे इयरिंग्स आहेत, हे बँगल्स, हे काश्मीरी बँगल्स आणि हे सेट जे दिनेशनी मला वुमन्स डेला गिफ्ट केलं होतं, सो मी हे पेअर करणार आहे. ह्याला आहे एक मॅचिंग पर्स, तर हे मी पर्स अजून उद्घाटन केलेलं नाही आहे, सो थँक गॉड मला एक प्रोग्राम मिळाला जेव्हा मी उद्घाटन करेन. आणि हे हिल्ससुद्धा काढलेले आहेत मी. सो हा एकत्रित माझा सगळा प्लॅन आहे. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. मला अजून आवरायला आणि निघायला 1 तास लागेल. सो डेलिसा म्हणून माझी कलिक आहे, ती इकडे येते आणि मग इथून आम्ही कॅब करून जातो आहे. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते आहे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्की या व्लॉगला लाईक करा. कुणी नवीन असेल आमच्या चॅनलवर, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामवर आमचं कपल पेज आहे, Vinesh_vlogs या युजर नेम नावाने. तर नक्की आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पण माझ्यासोबत बघा ख्रिश्चन वेडिंग कसं असतं. बाय एव्हरीवन अँड टेक.